वंचित बहुजन आघाडीची माघार, राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज काढला। लोकसबूत मराठी न्यूज, अजमेर शेख, दिनांक 22 सोलापूर। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे। राहुल गायकवाड हे दुपारी 1:15च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या काही मित्रांसह दाखल झाले। त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ते गेले। जेव्हा सोलापुरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना हे समजलं तेव्हा काही जण पळत पाठीमागे राहिले। राहुल गायकवाड हे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये होते। याच वेळेस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मणिखांबे हे आत घुसले तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ मणिखांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या। यानंतर राहुल गायकवाड माघार घेऊन गुपचूप माध्यमांशीही न बोलता निघून गेले। पोलिसांनी वंचितचे जिल्हाध्यक्ष मणिखांबे यांना 10 ते 15 मिनिटं आपल्या समोर बसवून घेतलं होतं। त्यानंतर मात्र पोलिसांनी त्यांना सोडून दिले। पोलिसांनी सोडल्यानंतर मणिखांबे यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्याने सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। सर्व स्थानिक नेत्यांचे चेहरे पडले होते। विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनाही याची माहिती न देता गायकवाड यांनी माघार घेतल्याचं समजतंय। लोकसबूत मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा।